दोन नगरसेवकांमध्ये कलगीतुरा रंगल्याचं दिसून येतं. महासभेचा विषय होता 200 कोटीचा जो 250 कोटीचा भ्रष्टाचार झाला यावरती हा संपूर्ण कलगीतुरा रंगलाय. कसं बघताय? नाही, जर आरोप असेल तर ते त्याचं खुलासा द्यायला पाहिजे, आकडेवारी दिशी दिला पाहिजे. तुम्ही जो 200 कोटी म्हणताय, आम्ही तर 3000 कोटीचा हिशोब द्या म्हणून मी मागतोय. 3000 कोटी आपण आणले, ठाणेकरांच्या हिताकरता आणले, आम्ही अत्यंत समाधानी झालो. परंतु हे कुठे कुठे खर्च झाले, काय झाले, त्याचा हिशोब जनतेला द्यायला पाहिजे ना. आणि त्याच्यामुळे त्याच्यात काही काही नाही. जर कोणी अशा पद्धतीचा आरोप केला असेल किंवा मागितलं असेल तर त्याचा तपशील जो आहे तो निश्चितपणे दिला गेला पाहिजे. तर शिवसेनेच्या नगरसेवकांचं असं देखील म्हणणं आहे की शिंदे साहेबांनी हा निधी आणला, परंतु भारतीय जनता पार्टीने हा निधी आम्ही आणल्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना देखील निधी हा दिला गेलेला आहे. तरी सुद्धा विनाकारण जर ते आम्ही सहन करणार नाही, आम्ही आरोपाला नाही, निधी जर दिला गेला असेल तर त्याचा हिशोब मागितला, तो कुठे दिला गेला, काय काम झालं, तर त्याच्यात चुकलं काय? एवढं कशाला पोटामध्ये दुखायचं कारण आहे? जर आपलं काम पारदर्शक आहे तर त्या पारदर्शक कामाच्या अनुसारून तुम्हाला शांतपणे संयमाने उत्तर देता येतं की एवढा निधी आला, आम्ही देखील त्याचं स्वागत केलं. तर त्याचा जर हिशोब कोणी मागितला की बाबा कुठे खर्च झालेला आहे, काय काय झालेलं आहे, कुठे कुठे झालेला आहे, कोणाला दिलेला आहे, तर ते अधिक जास्ती चांगलं होईल ना. ठाणेकरांना तुमच्या आपापसात कलगीतुऱ्यामध्ये इंटरेस्ट नाही. ठाणेकरांना त्यांचा पै न पै बरोबर ठिकाणी खर्च होतोय की नाही याच्याशी घेणं देणं आहे. आणि तेच नेमकं तुम्ही त्यांना देत नाही आहात, ते द्या, म्हणजे प्रश्न पण कमी होत राहतील.